नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मी जर तुला सांगितलं की तुझ्या या शोधात मी आहे तुझ्या बरोबर तर कुसुमात त्याच्या संदर्भात प्रथमेशच्या काय रिॲक्शन्स होत आहेत ते मला नीट सांग। हेवा मला फक्त आपली भेट हवी आहे, कुठे कधी ते तुम्ही सांगा। कसं या भेटीवरच अनेक निष्कर्ष आणि निर्णय अवलंबून आहेत डॉक्टर। त्याला जेव्हा सुचवायचं असेल ना तेव्हा तो सुचवेल, पण आता आपण त्याच्या मागे नाही लागायचं। पण या सगळ्यामध्ये तू एक गोष्ट विसरतोस। कोणती? शुभ्रा। असा काहीतरी प्रयोग करायचा की ज्याच्यामध्ये तो अभिमान बोलला काय न बोलला काय फरक पडत नाही, आणि तो बोलला हे सांगायसाठी त्या जोशीला पैसे चारायचे आणि तुम्हाला एका वाक्यात गुंडाळून टाकायचं, आणि तो प्रत्यक्षात बोलला की नाही बोलला हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही, तरीही तुम्ही विश्वास ठेवलात। अभिमानला तुमच्यापासून वाचवायसाठी हा सगळा प्लॅन होता। आदी, चंदू, स्वप्नील या अभिमानच्या मागे हात धुवून लागणार म्हणून तुमचं स्पीड कमी करता यावा म्हणून हे सगळं। काय आज पुस्तक नाही वाटतं हातात? कसला विचार करतेस? आज मला बाबा जे काही म्हणाले ना त्याचा। काय म्हणाले बाबा? वेगळेच वाटले मला आज बाबा, पण मी त्यांच्या बोलण्याचा खूप शांतपणे विचार केला आणि त्यांचे काही मुद्दे मला पटले। बाबा काय म्हणाले ते सांगा ते। त्यांच्या मते काही डिसिजन्स आपण उगाचच स्वतःचे स्वतः घेतोय। डॉक्टर जोशींचं नाव पुढे करून यशवंतराव सरंजामे त्याचा मुलगा अभिमान दोषी नाही हा मुद्दा आपल्या गळीत उतरवत नसेल। मी विक्रांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, दादाने सरंजामेवर विश्वास ठेवला, याचं वाईट वाटतंय त्यांना असं वाटतंय की आपण सगळ्यांनी बाबांच्या बाजूने उभं राहायला हवं आणि आपण इथे यशवंतराव सरंजामेच्या बोलण्यावर अगदी सहानुभूतीने विचार करतोय। म्हणजे एकंदरीत यशवंतराव सरंजामे खरं बोलतोय की खोटं बोलतोय इथून सुरुवात आहे। बघ ना, अभिमान खरंच खुनी नाहीये हे मला विक्रांतकडून कळलं। जो आज हे जर खरंच असेल तर मग लपून का बसलाय आणि कशावरून डॉक्टर जोशींना प्रेशराइज केलं गेलं नसेल। शेवटी तो सरंजामे आहे। ओके, मग आपण यशवंतराव सरंजामेंच्या हालचालींवर लक्ष ठेवायला पाहिजे।
नाही, ते खूप रिस्की ठरेल. त्यापेक्षा असं केलं तर, जर आपण डॉक्टर जोशींशी डायरेक्ट बोललो तर. पण आपण एक काम करूया, आपण जाण्यापेक्षा आपण दादाला जायला सांगूया आणि हे बाबांच्या सुद्धा कानावर घालूया, म्हणजे मग त्यांच्या परवानगीशिवाय उगाच परस्पर निर्णय नको घ्यायला. राईट. यशवंतराव सरंजामेंनी मला बोलावलं होतं अभिमानच्या केस संबंधी बोलायला. काय म्हणाले ते? हिप्नॉटिझमच्या मदतीने तुम्ही हे सिद्ध केलंय की अभिमानने खून केलेला नाहीये. खरं आहे ते. हो आदिनाथ, हा प्रयोग आम्ही खूप आधी केला होता. बाळशास्त्रींच्या खुनानंतर अभिमानच्या सगळ्या संवेदना बधीर झाल्या आहेत. त्याला कुठल्या तरी गोष्टीचा भयंकर शॉक बसलेला आहे. कुठल्या गोष्टीचा शॉक बसलाय हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही. आणि मग आम्ही ठरवलं की अभिमाननी खून केलेला आहे की नाही या मूलभूत प्रश्नाला आपण हात घालायचा. आणि आमच्या प्रयोगादरम्यान अभिमाननी उत्तर दिलं नाही. हे खरं असेल? निर्विवाद. आदिनाथ, एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीलायक सांगू शकतो. हिप्नोटिझमच्या प्रभावाखाली कधीही माणूस खोटं बोलत नाही. समजा बाळशास्त्रींचा खून अभिमाननी केला असता आणि मी कितीही त्याच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला असता की बाळशास्त्रींचा खून तू केलेला नाहीयेस, तरी देखील हिप्नोटिझमच्या प्रभावाखाली आल्यानंतर अभिमाननी खरं तेच उत्तर दिलं असतं. विश्वास ठेवा. जर अभिमानने खून केला नाही तर मग विक्रांत भोसलेने त्याला पळायला मदत का केली? अभिमाननी खून केला नाही ही गोष्ट कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी हिप्नोटिझमचा पुरावा कदाचित कमी पडला असता. म्हणून मग पुढे काय तुम्ही पाहू शकता? पुढे काहीच ट्रीटमेंट केली नाही तुम्ही? आदिनाथ, तुम्ही माझी उलट तपासणी घेऊ नका. तुम्ही निसंकोचपणे मला प्रश्न विचारा. माझ्यावर विश्वास ठेवा. ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य आहे त्या प्रश्नाचं मी खरं तेच उत्तर देईन. आणि अभिमान निर्दोष असताना त्याला दोषी ठरवण्यात काय अर्थ आहे? हा, त्याची अजून ट्रीटमेंट चालू आहे? हो. आदिनाथ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ही सगळी माहिती तुम्हाला यशवंतरावांनी सांगितली की अजून कोणी? नाही, ही माहिती मला फक्त यशवंतराव सरंजामेने नाही दिली. माझ्या आणखी काही सूत्रांकडून मला ही माहिती मिळाली. अगदी सुसूत्रपणे या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि अजूनही नाही आहे. आणि समजा आदिनाथ, तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय असता तरी त्याचा काही एक उपयोग झाला नसता. एक गोष्ट लक्षात घ्या,
अजूनही एका हिप्नोटिस्ट पुढे अभिमान काहीही बोलत नाहीये. तुमच्या पुढे काय बोलला असता? आणि मुख्य म्हणजे अभिमान निर्दोष असताना त्याला आपण दोषी का ठरवायचं? आदिनाथ, तुम्ही तुमच्या काकाच्या खुन्याला पकडण्याचा प्रयत्न करताय आणि यशवंतराव त्यांच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करताय. अभिमान निर्दोष आहे ही माझी खात्री आहे, म्हणून मी ही कॉम्प्लिकेटेड केस स्वीकारलेली आहे. कुठे चालू आहे त्याची ट्रीटमेंट? माफ करा आदिनाथ, या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार. माझ्यावर विश्वास नाही. तुमच्यावर माझा विश्वास आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, किंवा मी सांगतो माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. परंतु मी यशवंतरावांना शब्द दिलेला आहे आणि तो पाळणं याला मी जास्ती महत्त्व देतो. हां, मी एवढं करू शकतो, आमच्या प्रयोगादरम्यान ज्यावेळी अभिमान मला सांगेल की बाळशास्त्रींचा खून कोणी केला आहे, त्यावेळी मी पहिला फोन यशवंतरावांना करेन आणि दुसरा फोन तुम्हाला करेन. विश्वास ठेवा. मला जर काही गोष्टी जाणवल्या तर यशवंतराव सरंजामेंशी बोलण्यापेक्षा मला तुमच्याशी बोलायला जास्त आवडेल. थँक्यू डॉक्टर. कसला विचार करताय? आपण ठरवलेली गोष्ट हवी तशी होऊच द्यायची नाही, असंच आपल्या नशिबात दिसतंय. का? काय झालं? कालच आपण ठरवलं ना की प्रथमेशला असल्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू द्यायचा नाही की ज्याचा त्याला त्रास होईल. मग त्याच्या भविष्याचा विचार करायचा, त्याच्या भूतकाळाचा नाही. आणि आता हे चित्र. वाड्याचं चित्र? हो ना, सकाळपासून हे चित्र दाखवतोय आणि वाड्यावर घेऊन चला असा हट्ट धरलाय त्यानं. वाड्यात जायचा हट्ट तो आधीही करायचा, पण तेव्हा आजोबा वाड्यात असायचे. तेच तर ना. मागे पण त्याने एक वाड्याचं चित्र काढलं होतं, आठवतंय ना तुला? त्याच्यामध्ये काळी आकृती होती. त्यावेळी काय काय झालं माहिती आहे तुला? आणि आता पुन्हा वाड्यात जायचं म्हणतोय. यामागचं काय कारण आहे ते शोधून काढायला हवं. एवढा हट्ट धरला ना की एक वेळ वाटलं की त्याला घेऊन जावं वाड्यात. काहीतरी काय बोलताय? हे सगळं ना त्याच्या रिकाम्या मनामुळे होत आहे. तुम्हाला आठवतंय स्विमिंग करायचं तेव्हा किती बिझी असायचा तो, खुश असायचा. स्विमिंग बंद झालं आणि हे सगळं सुरू झालं बघा. मला काय वाटतं, आपण हे सगळं आजोबांशी बोलूया का? त्याला घेऊन जाऊया बरोबर. नाही, नको. आजोबांना बघितलं ना तर पुन्हा वाड्यात जायचा हट्ट धरेल तो.
त्यापेक्षा मी त्याच्याबरोबर इथं थांबतो, तू जाऊन आजोबांशी बोल ना. ठीक आहे. आता नवीन काही काळजी करण्यासारखं नसलं म्हणजे मिळवलं. अगं काय करणार हो, काही सुद्धा करू शकले नाही मी. अगं ती जागी होती ना गुरख्यासारखी. तुम्ही ते पुस्तकं वाचलीत का? तेच कारण सांगून मी ती पुस्तकं फेकून देणार होती कचऱ्यामध्ये. तुम्ही ते पुस्तकं वाचली नाहीत ना कुसुमात्या? नाही का? नाही, वाचूही नका. आणि का ते आता विचारू नका. हे असं घाबरवू नकोस बाई. तू सांग आधी काय झालंय. कुसुमात्या, तुम्हाला आठवतं मी त्या एका माणसाबद्दल सांगितलं होतं तुम्हाला? हा, त्यालाच पुन्हा जाऊन मी भेटले. त्यांनी मला सांगितलं की जी व्यक्ती या अशा गोष्टींचा अभ्यास करते ना, तिने प्रयोगही करायला सुरुवात केली असणार. म्हणजे काय? कुसुमात्या, हा अशा ज्ञानाचा अभ्यास पुस्तकं वाचून मिळत नाही. कारण पुस्तकात फक्त माहिती असते. अभ्यास करायचा असेल तर प्रयोग करावेच लागतात. आणि प्रियाला अभ्यास करायचा आहे म्हटल्यावर तिने नक्की प्रयोग करायला सुरुवात केली असणार कुसुमात्या. कसले प्रयोग? कुसुमात्या, ती ज्या गोष्टी त्या पुस्तकात वाचते त्या सगळ्या गोष्टींचा ती प्रयोग करणार. म्हणजे मनाचा ताबा वगैरे हे असं सगळं सुरू करणार ती बहुधा. हे असलंच काहीतरी सांगून घाबरवलं तिनं मला. हो, मग कुसुमात्या, तिने तुम्हाला नुसतं घाबरवलं नाही तर तुमच्या भीतीचा वापर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवावा ना म्हणून करून घेतलाय. हो बरोबर आहे ग. पण तुला कसं कळलं? ते तुम्ही मला मागे नाही का म्हणालात की प्रिया अशा काही गोष्टी करते, वाचते, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कुसुमात्या. आणि मला तुमची काळजी वाटली. म्हटलं तुम्हाला सावध करावं. कुठेतरी मनात वाटलं की तुम्हाला धोका आहे, तुम्हाला सावध करावं कुसुमात्या. म्हणून. आणि कुसुमात्या, तुम्ही जर नसलात, तुम्हाला काही झालं तर मी किती एकटी पडेन ना. हे बघ आता तू मला सगळं सांगितलंयस ना, तू आता अजिबात काळजी करू नकोस. हे मला काही होणार नाही. कुसुमात्या, म्हणजे मला त्या माणसानी सांगितलंय विचारायला म्हणून विचारते. घरात आणखीन काही घडलं? अगो हो, मध्यंतरी की नाही, अगो तो प्रथमेश की नाही, तो कोणाला तरी बघून घाबरला गो. तर ती प्रिया मला विचारते, तू काय केलंस का? आता मी कशाला कोणाला काय करायला जाऊ? कुसुमात्या, तुम्ही सावध राहा आणि रोज मला एकतरी फोन करत जा. म्हणजे घरातून नाही जमलं तर बाहेरून पण नक्की करा. हो. खरं सांगू का कुसुमात्या, सगळं करतेय ती, पण भरावं मात्र तुम्हाला लागणार आहे. म्हणून काळजी वाटते तुमची. पण मला एक कळत नाही कुसुमात्या की प्रिया हे सगळं करतेय, पण प्रथमेश तुम्हाला बघून का घाबरला? हो अगो बरोबर आहे तुझं. माझ्या हे लक्षातच नाही आलं अजिबात. कुसुमात्या, तुम्ही ना खूप भोळ्या आहात हो. तुमच्या लक्षातच येत नाही ना, म्हणून तुमची मला काळजी वाटते.
बरं तुम्ही ते नाव काय म्हणाला होता पुस्तकाचं? काय बरं नाव होतं त्या पुस्तकाचं? हा हा सुपर सुपर नॅचरल पॉवर. बरं वाटत नाहीये का तुम्हाला? म्हणजे काय बाई कमाल आहे हो, खरंच इतकं करून सुद्धा बरं वाटत नाही म्हणजे अगदी हे कमालच आहे. म्हणजे नाही नाही अहो रडू नका रडू नका रडू नका तुम्ही. मी येऊन जाईन ना तुमच्याकडे, मी येईन. नाही काहीतरी उपाय सापडेलच ना आपल्याला. म्हणजे हो आणि मी ती सगळी पुस्तकं घेऊन येते, म्हणजे त्याच्यात आपल्याला उपाय सापडेल ना. रडू नका तुम्ही. काळजी करू नका. मी येते. मी ठेवते फोन, ठेवते.